तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील उबाडखेड, गुडभेली, नळकुंड, खामखेड, राहेरा, खडकी तसेच बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गुम्मी, तराडखेड, मढ, इजलापूर या भागांमध्ये 2 दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली असून या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्या अनुषंगाने 24 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे, तरीही शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। काल शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत ही जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी संदर्भात आहे। मात्र नुकत्याच ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा शासनाकडून झालेली नाही। आता शासनाने केवळ तोंडाला पाणी न पुसता सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी या प्रसंगी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवीश शेगोकार, बुलढाणा। 2 दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड, गुळभेली, त्याचबरोबर नळकुंड, खामखेड, राहेरा, खडकी या परिसरामध्ये तसेच बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गुम्मी, जनुना, मढ, तराडखेड, इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतलाय आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेला आहे। आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनाने जी जाहीर केली ती जुलै-ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली। आज जो काही 2 दिवसापूर्वीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनाने दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे।